सामान्य लोक सगळी मालवणीतच बोलतात, त्याच्यामुळे नगराध्यक्षाला मालवणी तरी कळलं पाहिजे. मराठी समजत नाही, मालवणी कसं समजणार? आणि त्याच्यामुळे शेवटी जनतेसाठी नगराध्यक्ष असतो, आणि त्या नगराध्यक्षाला मराठी आणि मालवणी फ्लुएंटली आलंच पाहिजे असं मला वाटतं. आज तुम्ही सगळ्यात जास्त आनंद आहे की आज शिंदे साहेब सावंतवाडीला आले आणि शक्तीपीठ महामार्गाची जी नवीन अलाइनमेंट होती ती सावंतवाडीहून जाणार. त्याच्यामुळे माझ्यावरही टीका होत होती हायवे बाहेरून काढली. शक्तीपीठ हा 6 लेन हायवे आहे, म्हणजे सुपर हायवे ज्याला म्हणता येतो. तो सावंतवाडीच्या जवळून जात असल्यामुळे एक नवीन चैतन्य सावंतवाडी शहरामध्ये येईल, नवीन समृद्धी येईल, आणि ते आजच्या शिंदे साहेबांच्या सावंतवाडी व्हिजिटचं फलित आहे असं मी समजतो. सावंतवाडीचं ते कल्चर आहे, त्यामुळे लोक एवढी कल्चर्ड आहेत की ते पैशाने विकली जाणार नाही त्याची मला खात्री आहे. आणि पैशाचा वर्षाव कोण करतं आहे? लँड माफियापैकी एक पैशाचा वर्षाव करतो, आणि त्या लँड माफियाने जर आमच्या शहराला विळखा घातला तर तो विळखा कधीही सुटणार नाही. त्याच्यामुळे लोकांनी वेळेवर सावध झालं पाहिजे आणि या लँड माफियाला सावंतवाडीमध्ये येण्यापासून रोखलं पाहिजे. भाई एकंदर 4पैकी 3 ठिकाणी शिवसेना आहे एवढं मी निश्चितपणे आपल्याला. भाई खरं तर एका शहराला 2-3 कोटी रुपये नसतात, साधारण मॅक्झिमम 3-4 कोटी. शिंदेसाहेब एकाला 30-30 कोटी रुपये देतात, म्हणजे त्याची काही कंपॅरिझनच होऊ शकत नाही. सावंतवाडीमध्ये जे 190 कोटी आणले त्याच्यापैकी निम्मे पैसे जर शिंदेसाहेबांनी गेल्या 2 महिन्यात दिलेले, 2 वर्षात दिले, 45-45 कोटी रुपये दिले, तर त्यांची आणि नियोजन मंडळाची कंपॅरिझनच होऊ शकत नाही. ते एक मोठं डिपार्टमेंट आहे आणि त्याच्यामुळे त्या डिपार्टमेंटमधून जेवढे पैसे मिळतात तेवढे जिल्हा नियोजनमधून कधीच मिळू शकत नाही, ही वस्तुस्थिती भाई त्याला आहे ना. नगरपालिकेच्या विरुद्ध केस दाखल केलेली आहे की नगरपालिकेचा तलाव आमच्या मालकीचा आहे. ज्या कुटुंबाने केस दाखल केली त्याच्याच कुटुंबाचा एक सदस्य नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी उभा राहतो, मग तो केस कशी एफिशियंटली लढवू शकतो? आपल्याच सासऱ्याच्या विरुद्ध आपणच केस लढवणार आहेत का? हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. या कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमुळे पदसुद्धा जाऊ शकतं. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट चालत नाही नगरपालिकेच्या ॲक्टनुसार, परंतु आपल्याला ते तिथपर्यंत जायचं नव्हतं म्हणून आम्ही काय तिथपर्यंत गेलेलो नाही, कारण राजकारणाबद्दल आदर आहे म्हणून. पण त्यांना खरोखर वाटत असेल की आपण लढवायची, त्याने अगोदर केस मागे घ्यावी. एकनाथ शिंदे मंत्री आणि जिल्हा नियोजन मंडळाचं सगळंच बजेट किती 200 कोटी रुपये, त्याच्यामध्ये नगरविकासला किती पैसे? 20 कोटीमध्ये 5 नगरपालिका. एका नगरपालिकेला 3-4 कोटी सुद्धा येऊ शकत नाही, ते एका वेळेला 40-40 कोटी रुपये देतात. त्याची कंपॅरिझन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे पालकमंत्र्यांनी जे विधान केलं ते चुकीचं आहे. आज सुद्धा ते वेंगुर्ला शहरामध्ये फिरत होते आणि आपण रस्ता रुंदीकरण व्हायला देणार नाही असं लोकांना आश्वासित करत होते. पण रस्त्याचे रुंदीकरण त्याच्यात माजी नगराध्यक्षांनी तिथं प्रस्तावित केलं, तर त्यावेळेला त्यांनी थांबायला पाहिजे होतं. त्यानेच प्रस्तावित केलं आणि तुम्ही आता ते व्हायला देणार नाही. स्टे मी आणलाय ना 2 वेळा नगरविकास खात्याकडून त्याला, त्याच्यामुळे मी होऊ देणार नाही. त्यांनी असं म्हणण्यामध्ये काय अर्थच नाही. भाई तुम्ही भाषणामध्ये योजना तुम्ही सुरू केली होती, महत्वाकांक्षी प्रकल्प होता आणि आज पुन्हा उपमुख्यमंत्र्यांनी त्याचा पुनरुच्चार केला आहे की ती पुन्हा सुरू करणं हे आवश्यकच आहे. ते आपल्या भागाच्या दृष्टीने फार महत्त्वाची योजना आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने ती महत्त्वाची योजना आहे आणि ती सुरू झालीच पाहिजे, तरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती या दोन्ही जिल्ह्यांमध्ये होऊ शकेल. भाई तुम्ही भाषणात म्हटलं की नारायण राणेंचं युतीसाठी ऐकलं नाही, तुमचं आणि नारायण राणेंचं नेतृत्व संपवायचा कोणाचा तरी डाव आहे, त्यांचं तुम्ही नाव घेतलेलं नाहीत आणि स्वतःचं 100% असा डाव आहे हे मी पुन्हा एकदा ठासून सांगतो. कारण राणेसाहेबांचं ऐकायचं असतं तर ते ऐकू शकले असते, पण ते ऐकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून राणेसाहेबांचं महत्त्व कमी करायचं. तुम्ही एकंदरीतच बघितलं की राणेसाहेबांनी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये भागच घेतलेला नाही आणि त्यांना डावलण्याचं हे एक षडयंत्र होतं, म्हणूनच त्यांनी सांगितलेलं ऐकलं गेलं नाही. आणि त्यांना माझं नेतृत्व संपायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये 2 प्रमुख नेतृत्व ही आहेत की शिवसेनेच्या बाजूने मी आहे, त्या बाजूने राणेसाहेब आहेत आणि निलेशजी राणे आणि नितेशजी सुद्धा आहेत, म्हणजे त्यांच्या भाजपच्या बाजूने आहेत ते. परंतु तुम्ही स्वतःचं एक्सक्लुझिव्ह हे क्रिएट करण्यासाठी दुसऱ्याला संपवणार असाल तर ते चुकीचं आहे. साहेब समजायला काय हरकत नाही, कारण ह्या काय स्थानिक निवडणूक आहे, त्या काय पक्षाच्या ह्याच्यावर होणाऱ्या नाही. त्यांनी पक्षाच्या ह्याच्यावर केली म्हणून, नाहीतर या सहज एकतर्फी निवडणुका झाल्या असत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये.